नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. काय केलं होतं त्यांनी लंडन कॉलेजमध्ये असताना? सुमनताईंनी अधीरतेने विचारलं. नाही, नको, राहू देत. माझाच भाऊ आहे तो. मला तर बोलताना पण लाज वाटते, अक्षय बोलला. अक्षय, असं काय केलं होतं त्याने लंडन कॉलेजमध्ये असताना? सुमनताईंनी पुन्हा विचारलं. रेप, बलात्कार. अक्षय बोलला तसं सुमनताई मात्र खुर्चीवरून ताडकन उठल्या. काय? त्या जोरातच ओरडल्या आणि त्यांनी तोंडावर हात ठेवला. आता पुढे. पण अक्षय मात्र ओठांच्या कोपऱ्यात हसला. हो मामी, आता काय सांगणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. माझाच भाऊ आहे. पण कसं आहे ना, तो इतकी वर्षे लंडनमध्येच होता ना, म्हणून पूर्ण बिघडला आहे. आमच्या आजी आजोबांचे संस्कार त्याच्यावर व्हायला तो इथे होताच कुठे? अक्षय नाटकीपणे सांगत होता आणि सुमनताई मात्र अजूनच अवाक झाल्या होत्या. पण तुमच्या घरी हे सर्व माहीत नाही का? सुमनताईंनी विचारलं. नाही ना, घरी कोणालाच नाही माहीत. त्याने कोणाला काहीच कळू दिलं नाही. तुला सांगू का, पोलीस पण पकडून घेऊन गेले होते त्याला तिथे आणि कॉलेजने पण त्याला रेस्ट्रिकेट केलं होतं. अक्षय खूपच रंगून सांगत होता. पण सुमनताईंना मात्र आता ह्यावर काय बोलावं काहीच कळत नव्हतं. इतक्या त्या सुन्न झालेल्या. एवढं सगळं घडलं होतं? सुमनताई बोलल्या. हो अगं, इथे तो असा वागत असतो जसं काही तो खूपच इनोसंट आहे. पण नाही, खूप पोचलेला आहे तो. मी युवीला खूप समजावलं. पण आपली युवी भोळी आहे ना, तिला कसं काय बरोबर काय चूक काही नाही कळत. आधीने तिला माझ्याबद्दल पण नक्कीच काहीतरी चुकीचं सांगितलं असणार, म्हणून तिचा माझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वासच बसत नाही गं. त्याने तिला पूर्णपणे आपल्या वशमध्ये केलेलं आहे, अक्षय बोलला. तसं सुमनताईंनी डोक्याला हात लावला. पण युवीला माहीत आहे का हे? सुमनताईंनी विचारलं. त्या रेपबद्दल बोलत होत्या. हो, तिला पण माहीत आहे, तो बोलला आणि सुमनताई अवाक झाल्या. काय? तरीसुद्धा ती त्याच्यावर प्रेम कसं करू शकते? सुमनताई आता चिडल्या होत्या. मामी, आधीने तिला सगळं खोटं खोटं सांगितलंय की त्याने असं काहीच केलेलं नाही आहे आणि तिने पण त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, कारण ती आंधळी झाली आहे त्याच्या प्रेमात, अक्षय बोलला. पण सुमनताईंनी नाहीमध्ये मान हलवली. त्याच्या बोलण्यावरून एव्हाना त्यांच्या लक्षात आलेलं की आपली मुलगी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडले. घरी त्याने सांगितलं नाही, पण मग तुला कसं कळलं हे सर्व? त्याने स्वतः सांगितलं का? सुमनताईंनी विचारलं. तो कुठला सांगतोय मला? मला तर माझ्या मित्राने सांगितलं. त्याचा भाऊ आधीसोबतच होता त्या कॉलेजमध्ये. त्याने त्याला सांगितलं होतं. आधीला लाज तरी आहे का त्या गोष्टीची? इनामदारांची अब्रू घालवली त्याने. आत्ताही तेच करतो. पण बिझनेसमध्ये हुशार आहे ना. कंपनी खूप मोठी केली त्याने इथे येऊन, म्हणून सगळ्यांना तोच खूप टॅलेंटेड वाटतो. सगळ्यांचा तोच लाडका आहे. अक्षय मनातला सगळा राग काढत होता. पण सुमनताई मात्र शांत झाल्या होत्या. काय बोलणार होत्या त्या? त्यांना आता युविकाची काळजी वाटू लागली होती, कारण ती एका चुकीच्या माणसाला आपलं खरं प्रेम समजत होती. मामी, काय झालं? तू शांत का झालीस? अक्षयने विचारलं. काही नाही, युवीचाच विचार करते, सुमनताई बोलल्या. मामी, तू तिची अजिबात काळजी नको करूस. तू फक्त तिला ह्या लग्नाला तयार कर. मग ती माझी जबाबदारी असेल. तिला मी खूप चांगलं सांभाळेल, अक्षय बोलला. तशा सुमनताई त्याच्याकडे पाहतच राहिल्या. पण अक्षय, तिचं प्रेम तर... सुमनताई बोलतच होत्या की त्याने त्यांना अडवलं. ते प्रेम नाही आहे मामी, अट्रॅक्शन आहे फक्त. एकदा का आमचं लग्न झालं ना तर सगळं नीट होईल, बघ तू, तो बोलला. पण सुमनताई मात्र काहीच बोलत नव्हत्या. त्यांना हे पटत नव्हतं. म्हणजे अक्षय युवीसाठी किती करत होता. युवीचं दुसरंच कोणावर प्रेम आहे हे माहीत असूनही तो तिच्याशी लग्न करायला तयार होता. पण मग वन्सनना पण काय सांगायचं ह्याचं टेन्शन आलं होतं त्यांना. आणि युवी, ती तयार होईल का ह्या लग्नासाठी? आजच तर तिने किती तमाशा केला होता. सुमनताई सर्व बाजूने विचार करत होत्या. मामी, बोल ना, करशील ना युविकाला ह्या लग्नासाठी तयार? त्याने पुन्हा विचारलं.
पण अक्षय, मला एकदा वन्सनसोबत बोलायला हवं. त्यांना हे सर्व सांगावं लागेल. सुमनताई बोलल्या तसा अक्षय चपापला. कशाला? तो पटकनच बोलून गेला. तशा सुमनताई त्याच्याकडे पाहतच राहिल्या. नाही म्हणजे तिला कशाला ना टेन्शन. तिला ह्यातलं काहीच कळता कामा नये. नाहीतर खूप त्रास होईल तिला. कोणालाच ह्यातलं काहीच कळायला नको. नाहीतर उगीच युवीचीच बदनामी होईल. आणि ते मला अजिबात नकोय. मी सगळं सांभाळून घेईल ना गं. तू अजिबात काळजी नको करूस. तू कोणाला काहीच सांगू नको, ओके? फक्त युविकाला तेवढं तयार कर ह्या लग्नासाठी. अक्षय त्यांना कन्व्हिन्स करत होता. कारण त्याला हे अजिबातच नको होतं की सुमनताईंनी आधी युवीचं अफेअर घरात कोणालाही सांगावं. जर सांगितलं तर त्या दोघांचा फायदाच होणार होता आणि अक्षयचा लॉस. म्हणून स्वतःच्या बाजूने सुमनताईंना जेवढं आपल्या बाजूने करता येईल तेवढे प्रयत्न करत होता तो. मामी, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? त्याने इमोशनल होत विचारलं. अरे हो, पण सुमनताई अजूनही संभ्रमातच होत्या. मामी, तुला जर युविकाचं भविष्य सिक्युअर करायचं असेल तर तुला युविकाला माझ्याशी लग्न करण्यासाठी रेडी करावंच लागेल. कारण तिचं भविष्य माझ्यासोबतच उज्ज्वल आहे. आणि असंही मला नाही वाटत की एक आई आपल्या मुलीचा हात एका अशा मुलाच्या हातात देईल जो की रेपिस्ट आहे, अक्षय बोलला. सुमनताई त्याचं फक्त ऐकत होत्या. पण आत्ता त्यांनाही पटू लागलं होतं की अक्षयच युवीसाठी योग्य आहे. त्या आदित्यला ओळखत नव्हत्याच, त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. म्हणून अक्षय जे पण सांगत होता ते सगळं खरं आहे असंच वाटत होतं त्यांना. अक्षयला त्या लहानपणापासून ओळखत होत्या, त्यामुळे तो आपल्याशी खोटंसुद्धा बोलू शकतो ह्याची थोडी देखील शंका त्यांना आली नव्हती. आणि खरंच तर बोलत होता तो की कोणती आई आपल्या मुलीचा हात एखाद्या रेपिस्टच्या हातात देईल, नाही का? शेवटी त्या आई होत्या युविकाच्या आणि युविकाचं भलंच व्हावं असंच त्यांना वाटत होतं. बरं ठीक आहे, मी युवीला तयार करते ह्या लग्नासाठी. तिचं लग्न तुझ्याशी होणंच योग्य आहे. तिला तुझ्याशीच लग्न करावं लागेल, सुमनताई बोलल्या. आणि इथे अक्षय मात्र कुत्सित हसला. थँक्यू मामी, तो हात जोडून बोलला. अरे थँक्यू का म्हणतोस? उलट मी तुला थँक्यू म्हणायला हवं. युविकाबद्दल इतकं माहीत असूनही तू तिला ॲक्सेप्ट करतोय, सुमनताई बोलल्या. मामी, आता तू लाजवतेस हां मला. अगं माझं प्रेम आहे युविकावर, खूप जास्त. आणि म्हणून मला तिच्याशीच लग्न करायचं आहे, अक्षय डोळ्यात पाणी आणून बोलला. आणि इथे सुमनताई पाघळल्या. त्यांना बिचाऱ्यांना हेच वाटत होतं की अक्षय किती जास्त प्रेम करतो युवीवर. कारण त्यांना अक्षयची दुसरी बाजू माहीतच कुठे होती. मामी चल, येतो मी. काळजी घे स्वतःची आणि युवीची सुद्धा. बाय, तो बोलला आणि तिथून निघून गेला. जाताना त्याने एक कटाक्ष सुमनताईंवर टाकला आणि ओठांच्या कोपऱ्यात हसला तो. म्हणजे त्याने जे ठरवलं होतं त्यामध्ये तो यशस्वी झाला होता. थँक्यू सो मच आत्या. आज जर तुम्हाला युविका आणि आदीबद्दल सांगितलं नसतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता माझ्यासाठी. मी जे जे ठरवतो ते सगळं हा आधी चौपट करत असतो. पण आत्ता नाही. आदी, तू माझ्याच फियांसीला पटवलं काय? दाद द्यावी लागेल तुझ्या हिमतीची. म्हणून तू माझ्या आणि दिव्याच्या मागे हात धुवून लागला होता तर. खरं प्रेम करतोस ना युविकावर? पण आत्ता बघच तू. नाही तुझ्या नाकावर टिच्चून युविकाशी लग्न केलं ना तर नाव लावणार नाही. अक्षय रविराज इनामदार. अक्षय स्वतःशीच बोलला आणि तिथून निघून गेला. खरं तर जेव्हा त्याला ऑफिसमध्ये कॉल आला होता तो सविता आत्याचाच होता. आणि तिला भेटल्यानंतर जेव्हा त्याला आधी युविकाबद्दल कळलं तेव्हा तर त्याला आधीचा जीव घ्यावासा वाटलं होतं. पण त्याने डोकं शांत ठेवून हा प्लॅन केला होता. म्हणजे दोन्ही बाजूने विजय त्याचाच होणार होता. असंही युवीशी हॉस्पिटलच्या ओनरशिपसाठी तर लग्न करायचंच होतं त्याला. पण आता अजून एक मोटिव्ह मिळाला होता, आदीला नीचा दाखवण्याचा. अरे यार, ही चष्मीस कॉल पण घेत नाही आहे आणि मेसेजला रिप्लाय पण देत नाही आहे. काय झालं आहे काय हिला? आदीला आता प्रश्न पडला होता. आत्ता मला कसं कळेल? कोणाला कॉल करून पण विचारू शकत नाही मी. काय करू? ती ठीक तर असेल ना? हो ठीकच असेल. मी पण ना ओव्हरथिंक करतोय. कदाचित ऑफिसमध्ये बिझी असेल म्हणून पाहिला नसेल माझा मेसेज. त्यासाठीच तर गेली आहे ना ती. असेही कामाच्या बाबतीत ती किती सिन्सिअर आहे हे तुमच्यापेक्षा अजून कोणाला जास्त माहीत आहे आदित्य बाबू. फ्री झाल्यावर करेल ती कॉल. हॅव ए पेशन्स. तो हसून मनातच बोलला. बट आय मिस यू सो मच माय स्वीटी. मा. तो त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या तिच्या फोटोवर किस करत बोलला.
संध्याकाळ झाली होती. सुमनताई घरी आल्या होत्या. आल्या आल्याच त्यांची युविकाच्या रूमवर नजर गेली आणि तिच्या दाराला लावलेलं लॉक त्यांना दिसलं. तशा त्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आपल्याच मुलीला असं कोंडून ठेवणं त्यांना पटत नव्हतं. पण काय करणार? आपल्या मुलांच्या चांगल्यासाठी कधीकधी कठोर पावलं उचलावी लागतात आईवडिलांना. त्यांनी अलगद त्यांचे डोळे पुसले आणि युविकाच्या दाराचं लॉक ओपन केलं आणि आत गेल्या त्या. पण तिची ती रूम बघूनच त्यांचे डोळे विस्फारले. कारण रूममधलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. सगळ्या सामानाची नासधूस केली गेली होती आणि युविका बेडवर शून्यात बघत बसली होती, अगदी मलूल. ते सगळं बघूनच सुमनताईंना प्रश्न पडला की ही आपली युविकाच आहे का, जिला सगळं कसं नीटनेटकं लागतं? युवी, ही काय अवस्था करून ठेवली आहे रूमची? सुमनताईंनी धारदार आवाजात विचारलं. पण युवी मात्र नाही की चू नाही, एकदम शांत, शून्यात बघत बसली होती ती. युवी, मी तुझ्याशी बोलते, ऐकू येतंय ना? सुमनताई चिडून बोलल्या. पण तरीही ती शांतच. युवी, मी काय विचारते? ही काय अवस्था करून ठेवली आहे रूमची? सुमनताईंनी आता मोठ्यानेच विचारलं. तसे युविकाने नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं. तुला अस्ताव्यस्त झालेली रूम दिसते आई, पण तुझ्या युवीची आत्ता ह्या क्षणी काय अवस्था झाली आहे ते दिसत नाही का? युविका डोळ्यात अश्रू आणून बोलली. तसं सुमनताईंच्या काळजात धस्स झालं. युविकाचा तो रडवेला चेहरा बघूनच त्यांना खूप वाईट वाटत होतं. आपल्या मुलीची ही अशी अवस्था त्यांना पाहवत नव्हती. आपल्या मुलीला घट्ट छातीशी कवटाळावं असं वाटत होतं त्यांना ह्या क्षणी. पण त्यांनी स्वतःला सावरलं, मन घट्ट केलं. कारण आज जे जे अक्षयने सांगितलं होतं ते जणू मनात कोरलं गेलं होतं त्यांच्या. तू जेवण का नाही घेतलंस? त्यांनी समोर झाकून ठेवलेल्या ताटाकडे बघत विचारलं. तशी युवीने खिन्न हसत नकारार्थी मान हलवली. कारण तिच्या आईने सरळ सरळ तिचा प्रश्न धुडकावून लावला होता. युवी, मी तुला काहीतरी विचारते, तू जेवण का नाही घेतलंस? सुमनताईंनी पुन्हा विचारलं. आई, मी पण तुला काहीतरी विचारलं होतं, तू दिलंस का मला त्याचं उत्तर? युवीने विचारलं. मी जे करते ते सगळं तुझ्या चांगल्यासाठीच करते. कोणत्याही आईला आपल्या मुलीचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही. आणि मी पण आईच आहे, तुझी आई, सुमनताई बोलल्या. माहीत आहे मला, तू माझं किंवा मिहूचं कधीच वाईट होऊ देणार नाही. आई आहेस तू आमची. पण आई, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. जर तू मला माझी बाजू मांडण्याची संधीच जर दिली नाहीस तर तुला ती दुसरी बाजू कशी कळणार आहे? युविका शांतपणे बोलली. बोल, तुला काय बोलायचं आहे? सुमनताई समोरच्या खुर्चीवर निवांत बसून बोलल्या. तशी युविकाच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कारण ॲटलिस्ट तिची आई तिचं ऐकून घ्यायला तरी तयार झाली होती. ती तशीच तिच्या आईच्या पायाशी बसली आणि बोलू लागली. आई, सगळ्यात आधी तर मला माफ कर. मी अक्षयशी लग्न करण्यासाठी होकार दिला होता. पण अगं खरंच तेव्हा मला असं वाटत होतं की अक्षयवर माझं प्रेम आहे. पण खरं तर तसं काहीच नव्हतं. तो माझा लहानपणीचा चांगला मित्र होता आणि त्या मैत्रीलाच मी प्रेम समजून बसले होते. पण प्रेमाचा खरा अर्थ तर मला आधीने शिकवला. अगदी त्या दिवसापासून ज्या दिवशी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं, जेव्हा मी त्याच्या कॉलेजमध्ये प्रोजेक्ट कंप्लीट करायला गेले होते. पण खरी मी त्याच्या प्रेमात तेव्हा पडले जेव्हा मी त्यांच्या घरी राहू लागले. अगं तुला विश्वास नाही बसणार की आधी आम्ही एकमेकांशी कुत्र्या मांजरासारखे भांडत होतो. एकमेकांना नेहमी पाण्यात बघत होतो. पण त्या भांडणामधूनही एकमेकांची काळजी घेतली आम्ही. आधी खूप चांगला आहे आई, खूप म्हणजे खूप चांगला आहे. तू विचार कर, जेव्हा त्याला मी आवडत पण नव्हते तेव्हासुद्धा तो त्याच्या क्लायंटच्या अगेन्स्ट फक्त मला प्रोटेक्ट करण्यासाठी उभा राहिला होता. कोण करेल एवढं एखाद्यासाठी? पण त्याने केलं. बिकॉज ही इज अ जेंटलमॅन. आधी माझा कोणीच लागत नसतानासुद्धा त्याच्या प्रत्येक कृतीमधून तो माझी काळजी घेत होता. जे सगळं अक्षयने करायला हवं होतं ते सगळं तो माझा कोणीच लागत नसतानासुद्धा करत होता. मग आता तू मला सांग, मी का पडू नये त्याच्या प्रेमात? ह्या इतक्या महिन्यात अक्षयने मला कधीच वेळ दिला नाही किंवा आमचं असं काही जास्त कम्युनिकेशन पण होत नव्हतं. मग माझी काळजी घेणं तर दूरच, तो सतत त्याचं हॉस्पिटल आणि त्याच्या ड्युटीजमध्येच बिझी असायचा. प्रेमाचे 2 शब्द तर दूरच. सदा लहानपणीचा मित्र म्हणून पण तो कधी माझ्याजवळ बसून बोलला नसेल. इतकं कोण बिझी असतं गं? कसं असतं, एखाद्याला करायचं असेल तर तो कसाही करतोच, वेळ काढतोच.
पण अक्षयने नाही काढला कधी माझ्यासाठी वेळ. युविकाला अक्षयबद्दल सगळं तिच्या आईला सांगायचं होतं, पण अजून आधीने घरी पण सांगितलं नव्हतं त्याच्याबद्दल. शेवटी इनामदारांच्या अब्रूचा प्रश्न होता, म्हणून सध्या तरी तिने अक्षय आणि दिव्या प्रकरणाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं तिच्या आईला. तुला सांगू का, जेव्हापासून आधीवर जीव जडलाय ना, आयुष्य खूप सुंदर वाटू लागलंय मला. नेहमी आनंदात असते मी. असं वाटतं तो नेहमी माझ्या डोळ्यांसमोर असावा आणि मी फक्त त्याला पाहत राहावं. त्याचा आवाज नेहमी माझ्या कानांवर पडावा. त्याने बोलत राहावं आणि मी बस ऐकत राहावं. त्याने माझी स्तुती करावी आणि मी शहारून जावे. तो सोबत असताना पूर्ण जगाचा विसर पडावा आणि त्याच्यासोबत हे आयुष्य असंच भरभरून जगावं. असं वाटतं की बास, कदाचित हेच हवं होतं मला माझ्या आयुष्यात. खूप खूप छान फिलिंग्स आहेत ह्या आई, ज्या मला फक्त आणि फक्त आधीमुळे जगता आल्या. मला अक्षयसाठी असं कधीच फील नाही झालं जे सगळं आधीसाठी होत आहे. आता तो आहे तर मी आहे. माझा आधी पूर्ण जग आहे माझ्यासाठी. माझं प्रेम आहे आधीवर आई, आणि आधीचं सुद्धा माझ्यावर तेवढंच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम आहे. आणि म्हणतात ना की आपण कोणावर प्रेम करतो हे महत्त्वाचं नाही, समोरचा आपल्यावर किती प्रेम करतो हे महत्त्वाचं असतं. आणि इथे तर आम्हा दोघांचंही एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. युविका आधीबद्दल अगदी भरभरून बोलत होती. तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारा आनंद सुमनताई पाहू शकत होत्या. पण आत्ता मात्र त्यांना तिची काळजी वाटू लागली होती, कारण आपली मुलगी त्याच्या प्रेमात किती अकंठ बुडाली हे स्पष्ट दिसत होतं त्यांना. तिला आदित्यने किती भुरळ घातले हे कळत होतं त्यांना. पण तिला आता ह्यामधून कसं बाहेर काढायचं हा मोठा प्रश्न होता त्यांच्यासाठी. पण तरी देखील त्यांना हे करावं लागणारच होतं. आई, तू देशील ना माझ्या आणि आधीच्या लग्नाला परवानगी? युविकाने धडधडत्या हृदयाने सुमनताईंना विचारलं, कारण सुमनताई अजूनही शांतच होत्या. एकटक युविकाकडे बघत होत्या त्या. आई बोल ना गं, देशील ना आम्हाला परवानगी? युविकाने तिच्या आईचे दोन्ही हात हातात घेऊन खूप आशेने तिच्याकडे पाहत विचारलं. तसे सुमनताईंनी डोळे कच्च मिटून घेतले. युवी, कोणती आई आपल्या मुलीचं लग्न एका रेपिस्टशी करून देईल? सुमनताई तिच्या डोळ्यात बघून बोलल्या. तसा मात्र युविकाला धक्काच बसला. तिने तिच्या आईचे हात सोडले आणि शॉक होऊन त्यांच्याकडे पाहू लागली ती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.